सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत श्री पु ल देशपांडे लिखित त्यांचं प्रवासवर्णन अपूर्वाई. सध्या ते पॅरिसमध्ये आहेत आणि तिथलं ते वर्णन करतायत. तर पुढे बघूया ते काय म्हणतायत. आणि त्यानंतर काही दिवसांनी पाहिलेल्या मार्सेल मार्सोच्या मुकाभिनयाच्या कार्यक्रमाने तर आपल्याला अभिनयातलं काही येतं या अहंकाराची संपूर्ण विकेट उडाली. तोंडातून एक शब्द नाही, केवळ मूक हालचाली आणि अभिनय यातून हा पठ्ठ्या प्रेक्षकांना 3-3 तास बांधून ठेवतो. तो त्यांना पोट फुटेपर्यंत हसवतो, रडवतो, अंतःकरणाला गुदगुल्या करतो आणि काळजाला बघता बघता हात घालतो. माईम हे फ्रेंचांचं वैशिष्ट्य आहे. दिनकर कामण्णासारखा दिसणारा हा माणूस सर्कशीतल्या विदूषकासारखा तोंडाला पांढरं लावून आणि अंगात घट्ट कपडे घालून येतो. याने मूकनाट्याचे अनेक प्रकार केले. विशेषतः डेव्हिड आणि गोलियतच्या कथेतला भाग अचाट होता. क्षणात माणूस आणि दुसऱ्या क्षणी राक्षस बनून हा स्वतःचाच 2 भूमिकातून पाठलाग करत होता. मध्ये फक्त एक 3 फूट रुंदीचा पडदा होता. त्याच्या मागे जाऊन आला की राक्षस, तिथून पुन्हा पुढे आला की घाबरलेला माणूस. अशा फेऱ्या यानं सुरू केल्या. त्या फेऱ्यांचा वेग इतका वाढला की शेवटी 2 माणसं धावतायत असा भास निर्माण झाला. त्याखेरीज एका हॉटेलमधल्या वेटरचा आणि भोवतालच्या गिऱ्हाईकांचा या एका नटानं केलेला मुकाभिनय तर कमालीचा सुंदर होता. रंगभूमीवर एक खुर्ची देखील नसते, पण खुर्चीवर बसण्याच्या या मार्सेल मार्सोने जितक्या तऱ्हा दाखवल्या त्यावरून ती बसणारी माणसं काय स्वभावाची होती हे तर दर्शन घडलंच, पण त्या खुर्च्यांची घडण कसली होती हेही ध्यानात आलं. या क्षेत्रातला हा महान कलावंत आहे. रंगभूमीवर नुसत्या गजांचे छोटेसे सेटिंग मांडून त्याच्या पलीकडे फक्त पाय प्रेक्षकांना दाखवून ह्यानं एका तरुणीपायी झालेल्या खुनाची कथा केवळ पायांच्या हालचालींनी सांगितली. आणि शेवटी तर गोगोलच्या सुप्रसिद्ध कोट या गोष्टीचं अर्ध्या तासाचं मूकनाट्य याने आपल्या सहकाऱ्यांबरोबर करून दाखवलं. मार्सेल मार्सोचे हात, पाय, बोटं, भिवया, कान, डोळे हे अवयव बोलतात आणि ही भाषा इतकी प्रभावी आहे की शब्द नावाची गोष्ट दुबळी वाटते. वेताच्या छडीसारखे त्याचे शरीर वागते आणि जीवनातील शेकडो अनुभव न बोलता सांगते. मी या नटवर्याला मनातल्या मनात दंडवत घालून निघालो. जेमतेम 5-5.25 फूट उंचीच्या या नटाची अभिनयातली उंची आयफेल टॉवर इतकी आहे. पॅरिसमधला थंडीचा कडाका वाढत होता, पण व्यवहार थंडावले नव्हते. माझे प्रोफेसर आंबेकर नावाचे मित्र सोर्बॉन विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांनी त्यांच्या विद्यार्थीगृहात जेवायचं निमंत्रण दिलं. पॅरिसमध्ये विद्यार्थ्यांना हॉटेलातून देखील सवलती आहेत. सिनेमा, नाटकं, प्रदर्शनं सगळं अर्ध्या दरात आणि वसतिगृहात तर कमालीच्या सवलती. एरवी ज्या जेवणाला 1000 फ्रँक्स पडावे ते जेवण 100-150 फ्रँकात, अगदी दारूसकट. युनिव्हर्सिटीमध्ये निरनिराळ्या देशातल्या विद्यार्थ्यांसाठी त्या देशांनी वसतिगृह बांधून दिली आहेत. ह्या इमारतींची रचना प्रत्येक देशाचं वैशिष्ट्य दाखवणारी अशी आहे. भोजनासाठी मात्र सारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्र जमतात. 2 प्रचंड हॉल्समध्ये जवळजवळ 1000 विद्यार्थी विद्यार्थिनींचं सहभोजन चालतं. थट्टा मस्करीला ऊत येतो. प्रत्येकाने काउंटरवर जाऊन आपल्या थाळ्या आणून टेबलावर मांडायच्या आणि जेवण संपल्यावर उचलून दुसऱ्या टोकाच्या काउंटरवर ठेवून द्यायच्या. आम्ही आंबेकरांचे पाहुणे म्हणून त्यांच्याबरोबर आत शिरलो आणि शापो शापो असा आरडाओरडा झाला. हजारो काटे चमचे थाळ्यांवर वाजू लागले आणि बागेत पावाचे तुकडे हॉलमध्ये शिरणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या दिशेने मारले गेले. त्या विद्यार्थिनीने चटकन डोक्यावरची टोपी काढली तेव्हा कुठे ह्या पावांचा तुकड्यांचा गोळीबार थांबला. हा
हॉलमध्ये शिरताना उघड्या डोक्यानं शिरावं लागतं. डोक्यावर हॅट राहिली आणि जेवणाऱ्या मुलांचं लक्ष गेलं की शापो शापो, हॅट हॅट असं आरडाओरडा होतो आणि हॅट काढेपर्यंत पावाच्या तुकड्यांचा वर्षाव होतो. जेवण हे अगदी उजळ माथ्यानं करावेचं कृत्य आहे असा या विद्यार्थ्यांचा सिद्धांत आहे. पण या रूढीची चतुर बाजूही एका विद्यार्थिनीने चटकन दाखवून दिली. एखाद्या पोरीला आपल्याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं असलं की ती मुद्दाम डोक्यावर हॅट किंवा निदान रंगीबेरंगी फुलाफुलांचा रुमाल तरी बांधून येते. कुणाच्या तरी ते लक्षात येतं. शापो शापोचा आरडाओरडा होतो आणि 1000x2 डोळे चटकन तिकडे वळतात. हजारो तरुण तरुणी गप्पा गोष्टी थट्टा हितगुज चर्चा करीत त्या हॉलमध्ये दुपारी संध्याकाळी भोजनाला जमतात. त्याच इमारतीत विद्यार्थ्यांचे सुंदर थिएटर आहे. तिथे निम्म्या दरात उत्तमोत्तम फिल्म्स पाहतात, नाटकं करतात आणि चांगल्या नटांची नाटकं पाहतात. तास दीड तास पुढल्या बागेत भटकतात. पण आमचं जेवण आटोपून आम्ही हॉलच्या बाहेर आलो आणि थक्क झालो. बाहेर प्रचंड हिमवृष्टी चालू होती. माझ्या आयुष्यात मी पाहिलेला हा पहिला हिमसिक. सर्वत्र पांढरी शुभ्र जादू पसरली होती. त्यात भोवतालची ही शेकडो तरुण मंडळी. तासाभरात सगळीकडे हिमाचे थर साचले होते आणि कापसासारखे हिम पडत होते. स्नो व्हाईट किंवा हिमधवल असा पांढऱ्या रंगाचा विशेष का मानतात ते हा हिमसिक पाहिल्यावर कळलं. या वर्षाचा पहिला हिमसिक. भोजनगृहातून बाहेर पडणाऱ्या तरुण तरुणींनी हिमाच्या गोळ्यांची फेकाफेक सुरू केली. त्यांच्या त्या अवखळ हिमसंग्रामात आम्हीही भाग घेतला. वयाची 10-15 वर्ष मागे पळाली. सारी बाग पांढरी शुभ्र झाली होती. पायऱ्यांवर, झुडपांच्या तुऱ्यांवर, कुंपणाच्या भिंतींवर साचलेले हिम गोळा करून लाडू वळायचे आणि लगाव. विद्यार्थिनींनी आपापल्या हॉस्टेल्सच्या गच्चीवर मोर्चे बांधून तिथून बर्फाचे कुल्फी गोळे फेकायला सुरुवात केली. काही जणांनी अगदी समोरासमोर हल्ले सुरू केले. 2-4 गोळ्यांचा मारा खाल्ल्यानंतर ते हात दिसतात तितके नाजूक नाहीत ह्याची खात्री पटली. त्या रात्री 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही हा नवा हिमवृष्टीचा स्वागतोत्सव साजरा केला. पॅरिसमधल्या त्या रात्रीची सर त्या तथाकथित रम्य रात्रींना येणार नाही. फुलांच्या घोसासारखे तरुण तरुणींचे जिवंत घोस निसर्गाच्या दर्शनाने बेभान झाले होते. गात्र गोठवणाऱ्या शिशिराचे देखील इथे असं स्वागत होतं. तिथे वसंतागमनाच्या वेळी काय होत असेल. हळूहळू या शिशिराचे स्वरूप बरेच उग्र व्हायला लागले. आदल्या रात्रीच्या त्या शुभ्र सौंदर्याचा दिवसाच्या रहदारीखाली चिखल झाला आणि मग पॅरिस शहरातले आमचे हिंडणे काही काळ मुश्किल झाले. पॅरिस हे खरोखरच नुसतं हिंडत राहण्याचं शहर आहे. सीनच्या काठी हिंडावं, निरनिराळ्या बुलवामधून प्रचंड वृक्षांची दुतर्फा सलामी घेत हिंडावं, मोंपारच्या टेकडीवर हिंडावं. इतकंच काय, पण गजबजलेल्या फुटपाथवरून देखील कॅफेत शांतपणे कॉफी किंवा शराब पीत बसलेल्या लोकांकडे पाहत हिंडावं. हे शहर म्हणजे एक खुलं प्रदर्शन आहे. टुरिस्टांसाठी छापलेल्या माहितीपत्रकांतली स्थळं पाहत सुटणं म्हणजे पॅरिस पाहणं नव्हे. पॅरिस घुटक्या घुटक्यांनी पाहावं, वखवखलेल्या डोळ्यांनी पाहू नये, थंडपणे पाहावं. पॅरिसमधल्या मोटारींचा वेग अचाट असतो, पण सीनवरच्या अनेक पुलांपैकी एखाद्या पुलावर उभं राहून खालच्या केवरून सटक सटक बंदुकीच्या गोळ्यांसारख्या निसटणाऱ्या मोटारी पाहत बसायला पण खूप मजा येते. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे मंडळी, तो आपण उद्या वाचूया. तोपर्यंत नमस्कार.